Good morning, student. Today we learn about the next topic of chapter number 8, working mechanism of heart. Cardiac cycle. Human heart alternately contracts and relaxes. Contraction is called as systole and relaxation is called as diastole. Atria and ventricles contract alternately. Atria and ventricles can contract alternately. Consecutive systole and diastole. Consecutive means what? Consecutive means following each other continuously. म्हणजे सलगरित्या जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन्स होत आहे म्हणजे सिस्टॉल आणि डायस्टॉल कंडिशनमध्ये तर ते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे कंटिन्युअसली होत असतं. त्या सिच्युएशनला म्हणतात कॉन्सेक्युटिव्ह सिस्टॉल अँड डायस्टॉल. कंटिन्यू कॉन्स्टिट्यूट्स अ सिंगल हार्टबीट ऑर कार्डियक सायकल. Consecutive systole and diastole, it constitutes a single heartbeat or it is also called as cardiac cycle which can completed in 0.8 second. Which can completed in 0.8 second. On an average, 72 beats are completed in 1 minute in an adult at rest. In adult, in 1 minute 72 beats are completed. म्हणजे एका मिनिटामध्ये जवळजवळ 72 बीट्स ज्या असेल तर त्यात 72 बीट्स या कंप्लीट होत आहे. ॲव्हरेज जो आहे बीट्सचा हार्टबीट्सचा तर तो एका मिनिटाला अडल्ट्समध्ये 72 बीट्स पर मिनिट आहे. आणि कार्डियक सायकल जी कंप्लीट होते ती किती याच्यात कंप्लीट होते? 0.8 सेकंदात कंप्लीट होते. तर या कार्डियक सायकलमध्ये 2 इव्हेंट्स आहेत. तर फर्स्ट इव्हेंट्स आहे ॲट्रियल सिस्टॉल म्हणजेच ॲट्रियाचे कॉन्ट्रॅक्शन होणे. ॲट्रिया जे आहेत राईट आणि लेफ्ट ॲट्रियम जे आहे तर त्यांचं कॉन्ट्रॅक्शन होणे तर त्याला ॲट्रियल सिस्टॉल असं म्हटलेलं आहे. राईट ॲट्रियम रिसिव्स डीऑक्सिजनेटेड ब्लड अँड लेफ्ट ॲट्रियम रिसिव्स ऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजे राईट ॲट्रियममध्ये डीऑक्सिजनेटेड ब्लड रिसिव्ह होतं आणि लेफ्ट ॲट्रियममध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड जे असेल तर ते रिसिव्ह केलं जातं की जे पल्मोनरी व्हेनमधून म्हणजे लंग्सकडून पल्मोनरी व्हेनद्वारा ते ॲट्रियममध्ये येत असतं लेफ्ट ॲट्रियममध्ये. आणि डीऑक्सिजनेटेड ब्लड जे असतं तर ते सुपेरियर व्हेना कॅव्हा इन्फेरियर व्हेना कॅव्हा मार्फत जे असेल तर ते राईट ॲट्रियममध्ये येत असतं ऑल बॉडी पार्ट्समधून. व्हेन बोथ ॲट्रिया आर कम्प्लिटली फिल्ड विथ ब्लड प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द वॉल. जेव्हा जे दोघं ॲट्रिया जे असतील तर ते जेव्हा ब्लडने फिल्ड होतील तर त्यावेळेस काय होईल की ब्लडने फिल्ड झाल्यामुळे त्यांच्या ज्या वॉल आहेत त्या वॉलवरती प्रेशर जो असेल तर तो प्रेशर तिथं क्रिएट होतो. आणि ड्यू टू धिस exerted pressure on the wall of the atria, the SA node, sinoauricular node, get excited and generates cardiac impulse. म्हणजे मग त्यामुळे काय होतं की अशा या प्रेशरमुळे सायनोॲट्रियल नोड जे असेल तर त्याला एक्सायटेशन मिळतं. दिस इज द SA नोड ऑर सायनोॲट्रियल नोड. हे बघा याच्यातून फिगरमध्ये बघा या सायनोॲट्रियल नोडमधून जे इम्पल्स आहेत तर ते आधी तिथं जनरेट हे बघा हे जनरेट होताना आपल्याला दिसत आहे. तर त्या प्रेशरमुळे म्हणजे जो ॲट्रियल वॉलमध्ये जो प्रेशर क्रिएट होतो किंवा एक्झर्ट होतो तर त्या प्रेशरमुळे एसे नोड जे आहे तर ते एक्साईट होतं आणि त्या एक्सायटेशनमुळे कार्डियक इम्पल्स जे असतात तर ते या सायनोऑरिक्युलर नोडमधून जनरेट्स होतात. ड्यू टू धिस कार्डियक मसल्स in the atrial wall contracts causing atrial systole. मग त्याच्यामुळे काय होतं की कार्डियक मसल्स जे असतील त्या ॲट्रियल वॉलमध्ये
कारण हार्टचं कव्हरिंग जे आहे ते कार्डियाक मसल्सचं आहे. तर असे जे काही कार्डियाक मसल्स असतात ॲट्रियल वॉलमधले, तर ते त्यांचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे इट कॅन कॉज द ॲट्रियल सिस्टॉल. म्हणजे दोघं ॲट्रियम जे आहेत तर त्या दोघं ॲट्रियाचे आकुंचन पावतं. ड्युरिंग ॲट्रियल सिस्टॉल blood is pumped into ventricles which is prevented from going back to the veins and coronary sinus by Eustachian and Thebesian valve respectively. जे अशा या ॲट्रियल सिस्टॉलच्या वेळेस म्हणजे ड्युरिंग द ॲट्रियल सिस्टॉल कंडिशन ब्लड इज पम्प्ड इन टू द व्हेंट्रिकल्स. म्हणजे जेव्हा या दोघंही ॲट्रियाचं आकुंचन पावतं तेव्हा याच्यातलं जे ब्लड असेल म्हणजे राईटमध्ये आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड, लेफ्टमध्ये आहे ऑक्सिजनेटेड ब्लड. तर हे जे ब्लड आहे तर हे या दोघं व्हेंट्रिकल्समध्ये पंप केलं जातं आणि परत ते बॅकफ्लो होऊ नये किंवा परत रिटर्न ते ॲट्रियामध्ये जाऊ नये याच्यासाठी जे प्रिव्हेन्शन आहे तर ते प्रिव्हेन्शन इस्टॅच्युएन ट्यूब आणि थेबेशियन वॉल याद्वारे ते मेंटेन केलं जातं किंवा प्रिव्हेंट केलं जातं की जेणेकरून ते व्हेंट्रिकल्समधून परत ॲट्रियममध्ये जाऊ नये. आफ्टर कम्प्लिटिंग सिस्टॉल ॲट्रिया गो इन टू डायस्टॉल. मग ॲट्रियाचं कम्प्लीट कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर ते ॲट्रिया डायस्टॉलिक कंडिशनमध्ये जातात म्हणजे रिलॅक्स पोझिशनमध्ये ते जातात. इन नॉर्मल कंडिशन्स ॲट्रियल सिस्टॉल इज फॉर 0.1 सेकंद अँड ॲट्रियल डायस्टॉल इज फॉर 0.7 सेकंद. बघा नॉर्मल कंडिशन्समध्ये जे आहे तर ॲट्रियल सिस्टॉलसाठी फक्त 0.1 सेकंद लागतं आणि ॲट्रियल डायस्टॉलसाठी 0.7 सेकंड्स लागतात. कारण कार्डियाक सायकल जी आहे तर ती कंप्लीट व्हायला फक्त 0.8 सेकंद लागतंय. तर अशा पद्धतीने नॉर्मल कंडिशनमध्ये ॲट्रियल सिस्टॉल जे आहे तर इट लास्ट फॉर 0.1 सेकंड अँड ॲट्रियल डायस्टॉल इट लास्ट फॉर 0.7 सेकंद. द सेकंड इव्हेंट इज व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. दुसरा इव्हेंट त्याच्यातला आहे व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. पहिला आहे ॲट्रियल सिस्टॉल म्हणजे ॲट्रियमचं दोघंही ॲट्रिया आहेत तर त्यांचं आकुंचन होतं आणि दुसरं इव्हेंट त्याच्यातलं आहे व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. द इम्पल्स विच स्टार्टेड फ्रॉम सायनी ऑरिक्युलर नोड. हे बघा या फिगरमध्ये तुम्हाला दिसतं इम्पल्स आधी हे रेड कलरचे इम्पल्स जे आहेत तर ते सायनी ऑरिक्युलर नोडमधून आधी क्रिएट होताना आपल्याला दिसत आहे किंवा जनरेट होताना आपल्याला दिसत आहे. हे जे सायनी ऑरिक्युलर नोडमधून जे इम्पल्स आहेत जे जनरेट होत आहेत तर ते कुठं पोचतात AV नोड. हे बघा दिस इज द AV नोड ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड. तर या AV नोडमध्ये ते पोचतात अँड AV नोड गेट्स एक्सायटेड. म्हणजे ते इम्पल्स त्यांच्यापर्यंत पोचल्यानंतर AV नोडपर्यंत पोचल्यानंतर AV नोडला एक्सायटेशन मिळतं अँड ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड सेंड्स इम्पल्सेस टू बंडल ऑफ हीज. म्हणजेच ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोडमधून जे इम्पल्सेस आहेत जे पोचलेले इम्पल्सेस आहेत एसे नोडकडून तर ते कुठं पाठवतं बंडल ऑफ हीज. म्हणजे ह्या बंडल ब्रांचेस ज्या आहेत तर त्या बंडल ब्रांचेसकडे ते पाठवतं बंडल ऑफ हीज. आपण मागे सगळं कंडक्टिंग सिस्टीममध्ये आपण बघितलं. तर अशा पद्धतीने या बंडल ऑफ हीजमध्ये ते पाठवतं अँड फ्रॉम बंडल ऑफ हीज टू पर्क्युंजे फायबर्स. म्हणजे बंडल ऑफ हीजपासून जे नेटवर्क आहे त्या फायबर्सचं व्हेंट्रिक्युलर वॉलमध्ये तर त्या नेटवर्कला म्हटलेलं आहे पर्क्युंजे फायबर्स. तर त्या फायबर्समध्ये ते पोचतात. मग पर्क्युंजे फायबर स्प्रेड इम्पल्सेस ऑल ओव्हर द वॉल ऑफ व्हेंट्रिकल्स. म्हणजे अशा पद्धतीने त्या पर्क्युंजे फायबर्समध्ये जे इम्पल्सेस आहेत तर ते इम्पल्सेस या वॉल ऑफ व्हेंट्रिकल्समध्ये स्प्रेड करण्याचं काम पर्क्युंजे फायबर्स करतात. ड्यू टू धिस व्हेंट्रिक्युलर वॉल कॉन्ट्रॅक्ट्स कॉझिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. मग अशा पद्धतीने व्हेंट्रिक्युलर वॉल्सचं काय होतं कॉन्ट्रॅक्शन होतं. लेफ्ट आणि राईट व्हेंट्रिक्युलर वॉल जे असेल तर त्या व्हेंट्रिक्युलर वॉलचं काय होतं दे कॅन कॉन्ट्रॅक्ट्स कॉझिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. म्हणजे त्यालाच म्हटलेलं आहे व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल राईट व्हेंट्रिकल पंप्स
मग अशा या व्हेंट्रिक्युलर सिस्टॉलच्या वेळेस काय होतं की राईट व्हेंट्रिकल्स पंप्स डीऑक्सिजनेटेड ब्लड इनटू पल्मोनरी ट्रंक. म्हणजे जे डीऑक्सिजनेटेड ब्लड जे राईट ॲट्रियममधून जे राईट व्हेंट्रिकलमध्ये आलेलं असतं तर ते डीऑक्सिजनेटेड ब्लड व्हेंट्रिक्युलर सिस्टॉलच्या वेळेस काय होतं की राईट व्हेंट्रिकलमधून ते पल्मोनरी ट्रंकमध्ये पंप आउट केलं जातं. अँड लेफ्ट व्हेंट्रिकल पंप्स ऑक्सिजनेटेड ब्लड. मग त्याच वेळेस काय होतं की लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये जे ऑक्सिजनेटेड ब्लड आलेलं असतं तर ते ब्लड ॲव्होर्टामध्ये पंप आउट केलं जातं. म्हणजे सेम टाईमला सारख्या वेळेतच दोघं व्हेंट्रिकल्समध्ये जे आहेत तर एका व्हेंट्रिकलमधून डीऑक्सिजनेटेड ब्लड आणि दुसऱ्या व्हेंट्रिकलमधून ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते पंप आउट केलं जातं. डीऑक्सिजनेटेड ब्लड हे जे आहे ते पल्मोनरी ट्रंकमध्ये पंप आउट केलं जातं आणि ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते ॲव्होर्टामध्ये पंप आउट केलं जातं. ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल द कस्पिड व्हॉल्व्स क्लोज बोथ द ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ॲपर्चर्स प्रिव्हेंटिंग ब्लड फ्लो इनटू ॲट्रिया. दॅट इज कॉल्ड ॲज लब साऊंड इज हर्ड. मग अशा वेळेस काय होतं की जेव्हा व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल आहे तर त्या व्हेंट्रिक्युलर सिस्टॉलच्या वेळेस कस्पिड व्हॉल म्हणजे बाय कस्पिड आणि ट्राय कस्पिड व्हॉल ज्या लेफ्ट आणि राईट व्हेंट्रिकलचा मध्ये आहे त्याला बाय कस्पिड किंवा मिट्रल व्हॉल म्हणतात आणि राईट व्हेंट्रिकल आणि राईट ऑरिकल यांच्यामध्ये जे आहे त्याला म्हणतात ट्राय कस्पिड व्हॉल. तर या ट्राय कस्पिड आणि बाय कस्पिड व्हॉल ज्या आहेत तर या व्हॉल्स क्लोज होतात बोथ द ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ॲपर्चर्स प्रिव्हेंटिंग ब्लड फ्लो इनटू ॲट्रिया. म्हणजे परत ते ब्लड जे असेल ते ॲट्रियामध्ये जाऊ देत नाही हे काम ह्या कस्पिड व्हॉल्स करतात. म्हणजे याचं प्रिव्हेन्शन जे असेल तर ते प्रिव्हेन्शन कस्पिड व्हॉल करतात. मग त्यावेळेस जो साऊंड क्रिएट होतो त्याला म्हणतात लब साऊंड. लब म्हणजे काय तर लब म्हणजे फर्स्ट हार्ट साऊंड दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज S1. म्हणजे जेव्हा ॲट्रियमचं जे काही आकुंचन होतंय तर त्यावेळेस स्टार्ट होतंय आकुंचन स्टार्ट होतंय तर त्या स्टार्ट होण्याचा वेळेस जो साऊंड पहिला क्रिएट होतो त्याला म्हणतात S1. इट इज कॉज्ड बाय क्लोजर ऑफ कस्पिड व्हॉल्स. मग ते कशामुळे होतंय की इट इज कॉज्ड बाय क्लोजर ऑफ कस्पिड व्हॉल. म्हणजे हे जे काही बाय कस्पिड आणि ट्रायकस्पिड व्हॉल जे आहेत बाय कस्पिड आणि ट्रायकस्पिड तर या दोघं व्हॉल्स क्लोज होतात. मग त्या क्लोज होण्यामुळे तो साऊंड जो आहे तो साऊंड तिथं क्रिएट होतो तर त्याला म्हणणार लब साऊंड. इट इज कॉल्ड ॲज लब साऊंड. इन नॉर्मल कंडिशन्स व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल लास्ट फॉर 0.3 सेकंड. नॉर्मल कंडिशनमध्ये व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल जो आहे तो 0.3 सेकंड आहे आणि डायस्टॉल जो आहे तो 0.5 सेकंद आहे. ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल सेमी ल्युनर व्हॉल्स आर क्लोज्ड. मग या व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल जो होतोय विच लास्ट फॉर 0.5 सेकंद तर या व्हेंट्रिक्युलर डायस्टॉलच्या वेळेस सेमी ल्युनर व्हॉल ज्या असतील तर त्या क्लोज होतात विच कॅन प्रिव्हेंट्स द बॅकफ्लो ऑफ ब्लड फ्रॉम पल्मोनरी ट्रंक अँड सिस्टेमिक ॲव्होर्टा इनटू व्हेंट्रिकल्स. म्हणजे अशा वेळेस मग जेव्हा डायस्टॉल व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल होतं म्हणजे व्हेंट्रिकलचं प्रसरण पावतं म्हणजे ते रिलॅक्स पोझिशनमध्ये जेव्हा व्हेंट्रिकल्स येतात तर त्यावेळेस जे ब्लड पल्मोनरी ट्रंकमध्ये म्हणजे डीऑक्सिजनेटेड ब्लड पल्मोनरी ट्रंकमध्ये आणि ऑक्सिजनेटेड ब्लड ॲव्होर्टामध्ये जे गेलेलं आहे तर ते ब्लड परत व्हेंट्रिकल्समध्ये येऊ न देण्याचं काम जे असेल तर ते सेमी ल्युनर व्हॉल्स करतात. कारण सेमी ल्युनर व्हॉल्स त्या क्लोज होतात आणि त्यामुळे ते ब्लड रिटर्न परत त्या व्हेंट्रिकल्समध्ये येऊ देत नाही. मग अशा वेळेस परत एक साऊंड क्रिएट होतो त्या साऊंडला म्हटलेलं आहे डब साऊंड इज हर्ड. त्याला म्हटलेलं आहे डब साऊंड. दिस इज द सेकंड साऊंड विच इज कॉल्ड ॲज डब साऊंड और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज S2 साऊंड. दिस साऊंड is created by closure of aortic and pulmonary valves making the end of systole. म्हणजे व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल जो आहे तर जेव्हा त्याचा एंड होतो तर त्या एंड होण्याचा वेळेस जो दुसरा साऊंड आपल्याला ऐकू येतो त्याला म्हणतात डब साऊंड. त्याला म्हणतात डब साऊंड विच कॅन बी क्रिएटेड बाय द क्लोजर ऑफ aortic and pulmonary
pulmonic valves making the end of systole. For about 0.4 second, both atria and ventricles are in diastole condition. म्हणजे बघ, दोघं ॲट्रिया आणि दोघं वेंट्रिकल्स जे असतात तर ते जे रिलॅक्सेशनमध्ये असतात तर त्याच्यासाठी 0.4 सेकंद जो आहे तर तेवढा कालावधी त्याला लागतो. व्हेन ऑल द चेंबर्स ऑफ हार्ट आर इन डायस्टॉल, म्हणजे जेव्हा दोघंही चेंबर्स असतील तर ते जेव्हा डायस्टॉलिक म्हणजे रिलॅक्स पोझिशनमध्ये असतात, दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज जॉईंट डायस्टॉल और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कंप्लीट डायस्टॉल. म्हणजे जेव्हा दोघंही ॲट्रिया आणि दोघंही वेंट्रिकल्स जेव्हा रिलॅक्स पोझिशनमध्ये असतील तर त्या रिलॅक्स पोझिशनमध्ये असलेल्या पोझिशनला म्हटलेलं आहे जॉईंट डायस्टॉल और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कंप्लीट डायस्टॉल. दस ड्युरेशन ऑफ वन कार्डियॅक सायकल इज 0.8 सेकंद. म्हणून जो ड्युरेशन आहे एक कार्डियॅक सायकल कंप्लीट व्हायला जो ड्युरेशन लागतो तर तो ड्युरेशन म्हणजे 0.8 सेकंद. राईट साइड ऑफ हार्ट कंटेन्स डीऑक्सिजनेटेड अँड लेफ्ट कंटेन्स ऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजे टोटल राईट साईड जी असेल हार्टची तर त्याच्यात डीऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि टोटल लेफ्ट साईड जी आहे हार्टची त्याच्यात ऑक्सिजनेटेड ब्लड हे असतं. टोटल व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप ड्युरिंग वन व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल इज कॉल्ड स्ट्रोक व्हॉल्यूम. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय, की जे टोटल व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप ड्युरिंग वन व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल म्हणजे एका व्हेंट्रिक्युलर सिस्टॉलमध्ये जेवढं व्हॉल्यूम ऑफ ब्लड हे पंप आउट केलं जातं त्याला म्हटलेलं आहे स्ट्रोक व्हॉल्यूम अँड इट इज अप्रॉक्सिमेटली 70 ml. किती असतं ते 70 ml पर्यंत ते आहे. मग कार्डियक आउटपुट आपण मागे पण बघितलं. इट इज द व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप्ड आउट पर मिनिट फॉर अ नॉर्मल अडल्ट ह्युमन बीइंग. इट इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज, दॅट इज कार्डियक आउटपुट इज इक्वल टू स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट. 70 into 72 is equal to 5040 ml of blood is pumped per minute. This is called as cardiac output. The next topic is blood vessels. There are 3 types of blood vessels: arteries, veins and capillaries. See in this figure, this figure is the artery which is in red color. Arteries, they carries blood from the heart. These arteries are the distributing vessels. They are the distributing vessels because of they carries blood from the heart to different parts of the body. Then the small branches, the arteries can be divided into small branches. These branches are called as arterioles. See here in the figure, this is the arterioles, and these arterioles are again divided into fine branches. These branches are called as capillaries. This is the capillary network. This is the branches of arterioles. This is the figure of vein. Vein, they carries blood back towards the heart from different parts of the body. Hence, veins are called as collecting vessels. These are called as collecting vessels. These veins can be divided into branches. That branches are called as venule. This is the venule. That branches are called as venule, and these venules can be again further differentiated into fine branches. That branches are called as capillaries, and this is the capillary network. That is, this is the capillaries which can be formed by venules. Here the arterioles, the wall of arteriole is thick, elastic, muscular wall, and the lumen of arteriole is narrow as compared to vein. These capillaries are the fine network
of very small tubes. See here in the figure, the vein and artery, their transverse sections can be shown 3 layers. The outermost layer is called as tunica externa. This is the outermost layer which is called as tunica externa. The middle layer, it is called as tunica media, and the innermost layer which is called as tunica intima or interna. Tunica intima or interna. This is the transverse section of artery. This is the transverse section of vein. Then the lumen of artery is narrow and artery's wall is thick, while the lumen of the vein, it is broader than arterial lumen or lumen of artery. This is the capillary networks. These capillaries, they are fine, very fine tubules. The lumen of this artery is see here, and the tunica interna, this layer is only tunica interna. We can explain by this, using this table. See here, the arteries, capillaries and veins. The function of arteries: carry blood away from the heart at high pressure. म्हणजेच आर्टरीज मधून जे ब्लड असेल तर ते हार्ट पासून दूर नेण्याचं काम जे असेल, म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे, एक्सेप्ट पल्मोनरी आर्टरीज. तर ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लड हे हाय प्रेशरने जे आहे तर ते हाय प्रेशरने बॉडी पार्ट्सपर्यंत पोचवण्याचं काम जे असेल ते कोण करतं? आर्टरीज. देन कॅपिलरीज सप्लाय ऑल सेल्स विथ देअर रिक्वायरमेंट्स. They can take away waste products from the different body parts. Capillaries, they can supply all cells with their requirements. म्हणजे सेल्सच्या जशा रिक्वायरमेंट्स असतील तर त्याप्रमाणे त्या सेल्सच्या रिक्वायरमेंटप्रमाणे सप्लाय, न्यूट्रिएंट्स असतील, ऑक्सिजन असेल तर त्याप्रमाणे सप्लाय करण्याचं काम कोण करतं? कॅपिलरीज करतं. अँड व्हेन्स, दे कॅन रिटर्न ब्लड टू द हार्ट ॲट लो प्रेशर. जे व्हेन्स जे आहेत तर म्हणून त्यांना कलेक्टिंग व्हेसल्स म्हटलेलं आहे. दे कॅन रिटर्न ब्लड टू द हार्ट ॲट लो प्रेशर. म्हणजे लो प्रेशरमध्ये, कारण व्हेन्सचा ल्युमेन जो असेल तर तो ब्रॉड असतो आणि त्यामुळे प्रेशर जो असेल तो लो असतो, आणि या लो प्रेशरने ऑल पार्ट्समधलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड असेल तर ते डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करून ते हार्टकडे आणण्याचं काम कोण करतात? व्हेन्स करतात. Then the structure of wall of arteries. The arteries wall is thick, strong and contains muscles, elastic fibers and fibrous tissue. The wall of artery is made up, it is thick, it is strong, thick, and it contains muscles, that is smooth muscles, elastic fibers and fibrous tissue. Whereas the wall of capillaries are very thin, only one cell thick, only one cell thick, that is only single layer जो असेल तर तो सिंगल लेअर त्या कॅपिलरीजमध्ये असतो, म्हणजे त्याची वॉल जी असेल ती सिंगल लेअरच्या सेल्सने बनलेली असेल. देन इन केस ऑफ व्हेन, द वॉल ऑफ द व्हेन, दीज आर थिन ॲज कम्पेअर्ड टू आर्टरीज. दे आर मेड अप ऑफ मेनली फायब्रस टिश्यू. दे कंटेन फार लेस मसल अँड इलॅस्टिक टिश्यू दॅन आर्टरीज. ज्या आर्टरीजपेक्षा मसल्स जे असतात ते त्याच्यामध्ये कमी असतात आणि इलॅस्टिक टिश्यू जे असतात ते कमी असतात आर्टरीपेक्षा व्हेनमध्ये. द ल्युमेन ऑफ आर्टरीज आर नॅरो. द ल्युमेन इज नॅरो विच कॅन व्हॅरीज विथ हार्टबीट्स, इन्क्रीजेस ॲज अ पल्स ऑफ ब्लड पासेस थ्रू. जे ल्युमेन जो असेल तर तो जनरली आर्टरीमध्ये नॅरो असतो, पण तो वाढतो केव्हा? जेव्हा ब्लड जे पास होत असेल तर ते जर हाय प्रेशरने असेल तर त्या ब्लडचा प्रेशरमुळे जे असेल किंवा पल्समुळे जे असेल तर ते इन्क्रीज होताना आपल्याला दिसतो ल्युमेन.
द ल्युमेन ऑफ द कॅपिलरी इज व्हेरी नॅरो, जस्ट वाईड इनफ फॉर अ रेड ब्लड सेल्स टू पास थ्रू. म्हणजे कॅपिलरीचा जो काही ल्युमेन असेल, ल्युमेन म्हणजे काय, पोकळी, तर तो कॅपिलरीचा ल्युमेन जो असेल तर तो एकदम कमी असतो आणि फक्त त्याच्यातून आरबीसीज म्हणजे तांबड्या पेशी, रेड ब्लड कार्पुस्कल्स जे असेल तर ते पास होऊ शकतात, एवढा वाईड त्याचा ल्युमेन असेल. म्हणजेच इतका नॅरो तर त्याचा ल्युमेन असतो की आरबीसीज फक्त त्याच्यातून पास होऊ शकतात. देन द ल्युमेन ऑफ वेन्स आर वाईड. जो ल्युमेन असेल वेन्सचा तो जास्त वाईड असतो. व्हॉल्स, देर आर नो व्हॉल्स प्रेझेंट इन द आर्टरीज अँड कॅपिलरीज. कॅपिलरीज आणि आर्टरीजमध्ये कोणत्याही प्रकारचा व्हॉल्स तिथं नसतात. बट द व्हॉल्स आर प्रेझेंट इन द व्हेन्स. दे कॅन प्रिव्हेंट द बॅकफ्लो ऑफ ब्लड फ्लो. दे कॅन प्रिव्हेंट द बॅकफ्लो ऑफ ब्लड. म्हणजे ब्लड जे असेल ते परत रिटर्न जाऊ नये, डिऑक्सिजनेटेड ब्लड जे असेल ते परत रिटर्न बॉडी पार्ट्सकडे जाऊ नये याच्यासाठी ते व्हॉल्स जे असतात ते व्हॉल्स त्या व्हेन्समध्ये प्रेझेंट असतात. द स्ट्रेंथ अँड इलेस्टिसिटी नीडेड टू विस्टँड द पल्सिंग ऑफ द ब्लड प्रिव्हेंट ब्रस्टिंग अँड मेंटेन प्रेशर व्हेव. स्ट्रेंथ आणि इलेस्टिसिटी जी प्राप्त झालेली असते आर्टरीजला, तर त्याच्यामुळे जेव्हा पल्सिंग होतं आहे, जेव्हा हार्टबीट्स येतात किंवा पल्सिंग होतं आहे, पल्सेशन होतं आहे, त्यावेळेस ते त्या आर्टरीजला डॅमेज होण्यापासून ते वाचवतात. डॅमेज होण्यापासून ते वाचवतात. अँड इट कॅन ऑल्सो मेंटेन द प्रेशर व्हेव. प्रेशर व्हेवसुद्धा मेंटेन तिथं केली जाते. इट कॅन ऑल्सो हेल्प्स टू मेंटेन हाय ब्लड प्रेशर, प्रिव्हेंटिंग ब्लड फ्लोईंग बॅकवर्ड्स. बघा, आर्टरीजमध्ये जे आहे तर इट कॅन ऑल्सो हेल्प्स टू मेंटेन हाय ब्लड प्रेशर. हाय ब्लड प्रेशरसुद्धा तिथं मेंटेन केला जातो. प्रिव्हेंटिंग ब्लड फ्लोईंग बॅकवर्ड्स. प्रिव्हेंटिंग ब्लड फ्लोईंग बॅकवर्ड्स म्हणजे ब्लड जे असेल ते बॅकवर्डला फ्लो होण्यासाठीचं जे प्रिव्हेन्शन असेल तर ते पण इथं केलं जातं. अशा प्रकारचे जे काही स्ट्रक्चर असेल तर ते स्ट्रक्चर या आर्टरीजमध्ये असतं. तसंच कॅपिलरीमध्ये नो नीड फॉर स्ट्रॉंग वॉल्स. म्हणजे कॅपिलरीमध्ये स्ट्रॉंग वॉल्सची तिथं गरज नसते. ॲट मोस्ट ऑफ द ब्लड प्रेशर हॅज बीन लॉस्ट. कारण ब्लड प्रेशर जो असेल तो कॅपिलरीजमध्ये एकदम कमी असतो. म्हणून कॅपिलरीज जे असेल त्याची वॉल जी असेल ती थिन असते आणि नॅरो असते. ल्युमेन जो असेल तो नॅरो असतो. इट ब्रिंग्स ब्लड इन टू क्लोज कॉन्टॅक्ट विथ बॉडी टिश्यू. जे कॅपिलरीमुळे जो असेल तर ब्लड जे असेल ते एकदम बॉडी टिश्यूच्या कॉन्टॅक्टमध्ये त्याच्यामुळे येतं. कारण कॅपिलरीज या थिन वॉल असतात आणि त्याचा ल्युमेन हा नॅरो असतो. which can allowing diffusion of materials between capillaries and surrounding tissues. म्हणजे जे सराउंडिंग टिश्यूज असतील आणि कॅपिलरीज असेल तर त्यांच्यामध्ये डिफ्युजन मेथडने जे न्यूट्रियंट्स असेल किंवा जे पण मटेरियल असेल तर ते मटेरियल तिथं त्याची देवाणघेवाण त्याच्यात होत असते. व्हाईट ब्लड सेल्स कॅन स्क्वीज बिटवीन सेल्स ऑफ द वॉल. या सेल्सच्या वॉलमधून व्हाईट ब्लड सेल्स ज्या असतील तर त्या स्क्विजेस होतात. म्हणजे सहजगत्या त्या पास तिथं होतात विदाउट डॅमेजिंग द वॉल ऑफ द कॅपिलरीज. देन इन केस ऑफ वेन्स नो नीड फॉर स्ट्रॉंग वॉल्स. वेन्समध्ये सुद्धा स्ट्रॉंग वॉल्सची गरज तिथं नसते. कारण का, त्याच्यामध्ये ऑलरेडी ब्लड प्रेशर जो असेल तो कसा असतो, लो ब्लड प्रेशर असतो. ॲज मोस्ट ऑफ द ब्लड प्रेशर हॅज बीन लॉस्ट. म्हणजे ब्लड प्रेशर तिथं एकदम कमी असतो आणि त्याच्यामुळे स्ट्रॉंग वॉल्सची गरज त्याच्यामध्ये नसते. स्ट्रॉंग वॉल्सची गरज कशात असते मग? स्ट्रॉंग वॉलची गरज जी असेल तर ती आर्टरीजमध्ये असते. कारण आर्टरीजमध्ये हाय प्रेशर, ब्लड प्रेशर जो असेल तो हाय असतो. वाईड ल्युमेन ऑफर्स लेस रेजिस्टन्स टू ब्लड फ्लो. वाईड ल्युमेन ऑफर्स लेस रेजिस्टन्स टू ब्लड फ्लो. हा वाईड ल्युमेन जो असेल तर ल्युमेन वाईड असल्यामुळे जो ब्लड फ्लो असेल तर तो कमी प्रमाणात तिथं होतो. म्हणजे कमी प्रेशरने तो ब्लड तिथं फ्लो होतो. तर अशा पद्धतीने ब्लड व्हेसल्स आणि त्याचे टाईप्स जे आहेत तर ते टाईप्स आपण या व्हिडिओमध्ये बघितले. तसंच 2 टॉपिक आपण याच्यात कव्हर केले. एक वर्किंग मेकॅनिझम ऑफ हार्ट आणि दुसरा ब्लड व्हेसल्स आणि त्याचे टाईप्स.